तुम्हाला माहित आहे का श्रावणातील शुक्रवारचे महत्त्व? श्रावणातील शुक्रवारी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय केलं पाहिजे? महालक्ष्मीच्या मंदिरात जाताना एक सुंदरशी परडी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये भरपूर गजरे आणि 16 अत्तराच्या बाटल्या घ्यायच्या आहेत. आणि त्या 16 अत्तराच्या बाटल्यांमध्ये एक बाटली ही केवड्याच्या अत्तराची असावी. केवड्याचं अत्तर हे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुमची जी सकारात्मक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे करत आहात, ती इच्छा एका पांढऱ्या कागदावर लिहायची आहे आणि परडीमध्येच ठेवायची आहे. माता महालक्ष्मी समोर या 16 अत्तराच्या बाटल्या आणि हे फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आणि खिरीचा नैवेद्य किंवा कुठलीही पांढरी मिठाईचा नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. आणि देवी समोर हात जोडून मनापासून म्हणा, माते, माझ्या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझी मनापासून आभारी आहे. माझ्या घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि पॉझिटिव्ह एनर्जी अशीच राहू दे. ही माझी मनोकामना पूर्ण होऊ दे. नेहमी आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा निराश होऊन जात असतो, पण यावेळेस तुम्ही एका आशेने मंदिरात जा आणि मंदिरातली पॉझिटिव्हिटी घेऊन घरी जा. विश्वास ठेवायचा स्वतःवर की माता लक्ष्मीनी माझी ही प्रार्थना ऐकलेली आहे. हा उपाय नक्की करून पहा आणि आपल्या मैत्रिणींना किंवा जवळच्या नातेवाईकांना ही रील शेअर करा, सेव्ह करा आणि लाईक करा.